प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 21 जुलै 2024 रविवार। सांत्वन करण्याची क्षमता। देव आपल्या दुःखाने आम्हाला सांत्वन देतो, जेणेकरून आपण कोणत्याही दुःखात असलेल्या लोकांना सांत्वन देऊ शकू। दुसरी कोरिंथियर वचन 4। जेव्हा आपण दुःख व संघर्ष करतो तेव्हा आपला प्रभू आम्हाला सांत्वन देतो आणि पुष्कळ लोकांनी अश्रू पुसण्यासाठी आम्हाला सांत्वनाची वाटायला लावले आणि त्याने कडे आणण्यास सांगितले। उपदेशक म्हणतो आणि अत्याचारच्या असू पण त्यांच्याकडे कोणीही नाही। अध्याय 4। हे घडते असू देवाच्या लोकांचे अनुभव अनेक वेळा त्याने सांत्वन देण्यासाठी म्हणून देव आपल्याला सांत्वनाचा सामना करतो, जेणेकरून आपण करू शकू। एक चॅनल असे वेगळा इतर अगदी मगान संदेष्टा एलियाने आराम आणि आवश्यक आगे उत्तेजनार्थ तो सेवा कार्यात उदास झाला। त्याला राणी एजेबेलची पती वाटली आणि गुगेत आपण शास्त्र वचनात वाचतो की परमेश्वराने एलियाकडे सांत्वन देण्यासाठी त्यांची देवदूताला पाठवले। त्यांनी एलियाला जागे केले आणि त्याला अन्न दिले। होय, देव त्यांची देवदूतांना सांत्वन देतो आणि तीर देणे। जेव्हा शिष्य यहूदी लोकांची भीतीने दरदरत होते, लाख करणे मते वरचे खोली देव त्याने सांत्वन देऊ इच्छितो। अगदी दरवाजा बंद झाला, ख्रिस्त प्रवेश केला तो खोली आणि त्यांना जगने हात दाखवला। या परमेश्वराची हाताने त्यांना सांत्वन दिले। गरज तिथे अगोदर दुःख आणि संकट या जगात प्रभू येशू म्हणाला, जगात तुम्हाला त्रास होईल पण आनंद घ्या, मी जगावर मात केली आहे। जॉन 16 अध्याय 33 वचन। आज आपल्यामध्ये आपल्याला बळकट करण्यासाठी आज प्रभू आपल्यामध्ये अजूनही जीवित आहे। आमच्या क्लेश त्यांची सांत्वनाबद्दल प्रेषित पौल लिहितात आणि प्रभू मला प्रत्येक वाईट कामापासून वाचवेल आणि माझ्या स्वर्गीय राज्यासाठी मला वाचवेल। त्याला सदैव गौरव असो, आमेन। दुसरी तिमोथी अध्याय 4 18 वचन। गरज देव आपल्या कायमस्वरूपी सांत्वन करणारा आहे। जेव्हा दुःख आणि संकट आपल्याला तेव्हा ते स्वतःचे करण्यास मदत करतात। हे आमच्यासाठी एक सुवर्ण संधी बनते। विश्लेषण आम्ही कशाची कमतरता आहे आणि जिथे आम्ही अयशस्वी झालो आणि काय असणे आवश्यक आहे ते सेट करणे दुरुस्त्या आमच्या जीवनात। आणि जेव्हा आपण असे करतो तेव्हा देवाची आणि शांतता आपल्याला अंतःकरणाला स्वीकारते। नोकरी देवाची माणूस लिहितात, पण मी ज्या मार्गाने घेतो त्याबद्दल देव जाणतो। जेव्हा त्याने मला परीक्षा दिली, जेव्हा मी सोन्यासारखे येईन। अय्यूब 23 अध्याय 10 वचन। प्रेषित पौल लिहितात, बऱ्याच संकटांनी देवाची राज्यात प्रवेश केला पाहिजे। प्रेषितांची कृत्ये 14 अध्याय 22 वचन। देवाचे मुलांनो, निराश होऊ नका। आमचा प्रभू जो आम्हाला सांत्वन देतो तो समर्थ आहे तुम्हाला वितरित करा आणि आपले संरक्षण आजच्या सर्व संघर्षामधून पुढील ध्यानासाठी वचन। दुःख संकटात गौरव देखील आहे हे जाणून घेत की संकटांना दृढनिश्चय निर्माण होते आणि दृढनिश्चयावरून आणि रोमन्स अध्याय 5 3 आणि 4 वचन। दिवसासाठी बायबल वचन सकाळी स्तोत्र 29 वचन 30 अध्याय।
संध्याकाळी प्रसिद्धाची कृत्ये 23 अध्याय 1 से 15 वचन. धन्यवाद.